36 किलोमीटर इथून कन्नड आहे, तर तिथं आम्हाला 2 घंटे लागतं सर जावाला. आणि ते गवताळा मार्ग आहे आणि प्लस नागद ते सोनवाडीपर्यंत यावाला आम्हाला 20 ते 25 मिनिट लागते सर 5 किलोमीटरमध्ये. त्या रस्त्याची बी अडचण आहे. ज्या आमदाराला आम्ही चांगले आमचे विकास कराल यामुळे आम्ही बंजारा समाजाला भरभरून वोट देऊन निवडून आलो. त्यांनी आज 5 वर्षापर्यंत आमच्याकडे पाहिला नाही, आमचा विकास केला नाही. काय प्रकरण होतं नेमकं ते? सर ते ॲक्सिडेंट झाला होता, तिथं पोलीस प्रशासन पण नाही आली आणि जेव्हा पब्लिकने पेट्रोल पंपवरती गेलेत तेव्हा लगेच पोलीस प्रशासन तिथं आले. म्हणजे ती लास्ट 3 घंटे तिथं पडली होती, तरी पण तिथे यायला कोणी तयार नव्हतं. तर नवीन चेहरा आम्ही बघत आहे आता, कारण की भरपूर दिवस झाले त्यांनाच वोटिंग करून करून गावाचा काही विकास झालेला नाही. प्रयत्न करत आहे. सर माझं एक म्हणणं आहे असं आहे की हर्षवर्धन रायबान जाधव हे पण 10 वर्ष आमदारकी भोगले आहेत बरोबर, आणि उदयसिंग राजपूत पण हे पण 5 वर्ष आमदारकी भोगले आहेत. पण आता आम्हाला असा नवीन चेहरा हवा की तो मनोज पवार निवडून यायलाच पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे. संजनाताई आता चालू त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि रात्री त्याला तिकीट मिळाला आणि त्यांनी उभी राहिली. त्याच्यामुळे त्यांनी काही प्रचार केला नाही, त्याच्यामुळे त्याला कोणी ओळखत नाही जास्त प्रमाणे. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. आज मंथन मराठीची टीम ही सोनवाडी परिसरात आलेली आहे. नागदपासून जवळ असलेले हे सोनवाडी गाव आहे आणि आपण इथे जे बसलेलो आहे प्रेमनगर परिसर आहे आणि या प्रेमनगर परिसरातील काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नेमक्या त्यांना विधानसभेचा आमदार कसा हवा आहे, यासोबत त्यांच्या गावाच्या त्यांच्या परिसराच्या काय समस्या आहे त्यासुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. बंधू, काय नाव तुझं? सर माझं पूनमचंद शिवाजी पवार. गाव कुठलं तुझं? सोनवाडी सर. काय सोनवाडीच्या काय समस्या आहेत? सर सोनवाडीचं अशी युकट परिस्थिती आहे का सोनवाडीत एक रस्तेसुद्धा चांगले नाहीत आणि सोनवाडीतच जाऊ द्या, आमचा नागर सर्कलचा आमदार आहे तरी पण नागर सर्कलचे कोणी रस्ते चांगले नाहीत. कन्नडला जर जावं लागतं सर, आम्हाला जर 36 किलोमीटर इथून कन्नड आहे, तर तिथं आम्हाला 2 घंटे लागतं सर जावाला. आणि ते गवताळा मार्ग आहे आणि प्लस नागद ते सोनवाडीपर्यंत यावाला आम्हाला 20 ते 25 मिनिट लागते सर 5 किलोमीटरमध्येच. नागद ते कन्नड जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतं. रस्ता चांगला नाही आहे, 2 तास लागतात. काय सांगशाल तुम्ही? त्या रस्त्याची बी अडचण आहे. ज्या आमदाराला आम्ही चांगले आमचे विकास कराल यामुळे आम्ही बंजारा समाजाला भरभरून वोट देऊन निवडून आलो. त्यांनी आज 5 वर्षापर्यंत आमच्याकडे पाहिला नाही, आमचा विकास केला नाही आणि आतापर्यंत जे आमची अडचणी आहे, रस्ते तसेचे तसे पडले. गावाचे जे रस्ते त्याच्यात सगळे गटर वाहून चालला, लोक गावात घुसत नाही, फार मोठी समस्या आहे. याच्यामुळे आम्हाला आता नवीन उमेदवार, नवीन चेहरा असा आमदार पाहावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मला एक सांगा की मागे एक डिलिव्हरीचं पेशंट इथे काहीतरी डिलिव्हरी गाडीतच झालेली होती, ॲक्सिडेंट झालेला होता. काय प्रकरण होतं नेमकं ते? सर ते ॲक्सिडेंट झाला होता, तिथं पोलीस प्रशासन पण नाही आली आणि जेव्हा पब्लिकने पेट्रोल पंपवरती गेलेत तेव्हा लगेच पोलीस प्रशासन तिथं आलेत. म्हणजे ती लास्ट 3 घंटे तिथं पडली होती, तरी पण तिथे यायला कोणी तयार नव्हतात. मग काय झालं पुढे काय झालं? मग तिथं आमदाराचा गाव होता सर आणि नागदजवळच 1 किलोमीटरवरती, 1 किलोमीटर पण नव्हता सर, 300 मीटर होता आणि तिथं आमदार साहेब पण आले नाही आणि प्रॉपर आमदार साहेबांचा पण गाव होता. तिथं कोणी काय आलं नाही, काय नाही केलं. आणि प्लस आमचे बंजारा समाजाचे, आता तुम्ही आपलं सांगतो सर, ज्याच्यावर बितली तो लोक हे करणारच आहे. आणि अजून आमदार साहेब आमच्यावरच कंप्लेंट केली बंजारा समाजावर सर. अच्छा, पुन्हा तुमच्यावरच कंप्लेंट केली. इथे एक बंधू, या बंधूंना काहीतरी सांगायचं आहे. काय सांगशाल बंधू? तर गावात रोड नाही, लाईट नाही, पाण्याची व्यवस्था नाही, एकदम खराब परिस्थिती आहे गावात. पुन्हा आता तशीच परिस्थिती, पुन्हा तेच लोक पुन्हा निवडून देणार आहे का तुम्ही? मग आता नाही, आता आम्हाला विकास हवा तर चेहरा नवा, नवीन चेहराला. कोण आहे तुमच्या मनामध्ये? आता मनोज पवार येत आहेत, तर नवीन चेहरा आम्ही बघत आहे आता, कारण की भरपूर दिवस झाले त्यांनाच वोटिंग करून करून गावाचा काही विकास झालेला नाही आहे. पुन्हा मतदान त्यांना करणार नाही, एकाच व्यक्तीला परत मतदान नाही, करणार नाही. काय सांगशाल बंधू? ओके, काय सांगशाल अजून? एकच व्यक्तीला संधी दिली आम्ही, पण त्याने संधीचा आम्हाला फायदा करून दिलेला नाही. बरं, आपल्याकडे 4 उमेदवार आहेत विधानसभेसाठी, प्रामुख्याने दावेदार समजल्या जातात किंवा त्यांच्यामध्ये चुरस होणार आहे. त्या 4 उमेदवारांचे नावं मी तुम्हाला सांगतो. एक हे मनोज पवार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. दुसरे हर्षवर्धन, तिसरे संजनाताई आणि चौथे तुमचे आमदार, विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत. यांच्यापैकी नेमकी लढत आणि चुरस नेमकी कोणात होणार आहे?
सर हे सगळे उमेदवार आहे त्यांनी पहिले पण विधानसभामध्ये निवडणूक लढलेले आहे आणि कामं वगैरे काय केलेलं नाही, निवडून आल्यानंतर सुद्धा कामं केलेली नाही. तर आता आम्हाला फक्त नवीन चेहरा पाहिजे, नवीन जो बदल घडवू शकतो असा माणूस पाहिजे. आणि सर, म्हणून माझं आम्ही एक म्हणणं आहे- मनोज पवारसाठी प्रयत्न करत आहे. सर माझं एक म्हणणं आहे असं आहे का हर्षवर्धन रायबान जाधव हे पण 10 वर्षे आमदारकी भोगले आहेत बरोबर, आणि उदयसिंग राजपूत पण हे पण 5 वर्षे आमदारकी भोगले आहेत. पण आता आम्हाला असा नवीन चेहरा हवा की तो मनोज पवार निवडून यायलाच पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे. संजनाताईबद्दल काय मत आहे तुमच्या? आमच्या सर्वच उमेदवारांच्या आपण प्रतिक्रिया घेतोय. संजनाताईबद्दल काय? संजनाताई आता चालू त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि रात्री त्याला तिकीट मिळाला आणि त्यांनी उभी राहिली, त्याच्यामुळे त्यांनी काही प्रचार केला नाही, त्याच्यामुळे त्याला कोणी ओळखत नाही जास्त प्रमाणे. ते हर्षवर्धन जाधवमुळे त्यांना ओळखतात, त्यांची वाईफ आहे म्हणून. परंतु आता लोकांची भावना आहे कमी, ते पण नवीन लोक नवीनच पाहतात. कारण की ते लोक काय म्हणतात की बा ती आपल्या घरी त्यांनी संसार केला नाही तर तालुक्याच्या काय सुधारणा करणार. आणि सर सर्व लोक बोलत आहे की ते भोकरदनच्या जीवावरती तिकीट आणल्या बरोबर, तर पूर्ण लोक बोलत आहे की भोकरदनच्या जीवावर तिकीट आणल्या. तर आम्ही असं घडू देणार नाही. आमच्या मनात ओरिजिनल फक्त आपले कन्नड तालुक्याचे भावी आमदार म्हणजे आमदार होणार म्हणजे होणार फक्त मनोज पवारच होणार सर. फक्त मनोज पवारच होणार. कसा पाहिजे बरं तुम्हाला आमदार? ते मनोज पवार आलं तरी आम्हाला काही आभारी आहेत, पण सगळं आम आदमीचे कामं करायला पाहिजेत. आम्ही यांच्यावर पण असंच विश्वास करून त्यांना आम्ही मतदान केलेत, त्यांना निवडून आणलेत, पण तो पण आमचं काही कामं काही केलेलं नाही आहे. आता आम्ही यांच्या मागे उभं राहिलो मनोज पवारकडं. त्यांनी पण जे आमचं असं काम नाही केलं तर पण पब्लिक थोडं नाराज होती. बरं, पब्लिक नाराज होईल. आश्वासनं दिले जातात नंतर काम केले जात नाही. इथे एक बंधू आहेत, काका आहेत, त्या काकांना आपण विचारू. काका काय सांगशाल? काका एक मिनटं बोला काका. इथे मोटरसायकलवर आपल्याला एक किराणा दुकान जाताना कुठे चाललेत? बेलखेड्या गावाला. काय तुमचं किराणा दुकान आहे का? हो किराणा दुकान आहे. काय बेलखड्याच्या काय समस्या आहे बरं? समस्या आता नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. मनोज भाऊ पवार साहेब. मनोज भाऊ पवार साहेब. मनोज भाऊ पवार साहेब. काय अजून काय तुमच्या किराणा दुकान व्यवसायामध्ये काय अडचणी येतात? आमचे जेवढे लोक आमच्याकडे येतात तेवढे लोकांची भावना झालेली की मनोज भाऊ पवार नवीन चेहरा पाहिजे त्यांना. मनोज भाऊ पवार पाहिजे तुम्हाला. काय कुठून आणतात सामान वगैरे तुम्ही? आम्ही 40 गावावरनं. कन्नडला गावावर नाही जात? कन्नडला बी येऊ ना, रस्ता झाल्यावर येऊ ना कन्नडला बी. रस्त्यामुळे कन्नडला जात नाही? त्याच्यामुळं येत नाही आम्ही कन्नडला. रस्त्याचं गेल्या 5 वर्षात 10 वर्षात काम नाही झालं? 15 वर्षापासून झालं नाही. मग तुमच्याच गावाचे स्थानिक आमदार आहेत, त्यांच्याकडे तक्रार नाही केली? आता चालू आहे तक्रारी, पण आता आम्ही तिकडं नाही तर मग विषयच कालच झाला ना. विकास नेमका कोणाचा झाला बरं? विकास तर काही दिसतच नाही आम्हाला, सर्व भकास दिसतंय इकडे. भकास दिसतंय. हरवला विकास. हरवला विकास. मी तर सांगितलं इथे मोठमोठे रस्ते झालेत, बंगले झालेत. कोणाचे झालेत? कुठं बंगले झाले, कुठं रस्ते झालेत? इथे तुमच्या नागद परिसरात एक पण रस्ते झालेले नाही आहेत. नाही झालेत? नाही झालेत, फक्त रस्ताच झालेला नाही आहेत. रस्ताच झालेला नाही असं यांचं म्हणणं आहे. इथे एक काका आहेत. काय समस्या आहे काका तुमच्या गावाच्या? काय प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला? काय आमच्या गावाला रस्ते नाही आहेत, हे नाही हो. रस्ते नाहीये. हा. मग तुम्ही काहीशी तक्रार केली नाही, गेले नाही कुणाकडे रस्ता मागणीसाठी? आम्ही गेलो होतो. आता जे पुढारी आहेत ते सांगता फक्त करू फक्त एवढं सांगता. अनुदान वगैरे मिळतं तुम्हाला? हो मिळतं ना. मिळालं अनुदान? अनुदान मिळालं. अनुदान मिळालंय. काय अजून काय वाटतं तुम्हाला? कसा पाहिजे बरं तुम्हाला आमदार? काय कसा पाहिजे? त्याचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे? कसं काम करणार? आमदार चांगले कामं करणारा असायला पाहिजे. आमच्या गावाचा एक आमदार येतो, स्थानिक आमदार येतो, काही कामच करत नाही. तुम्ही जात नाही त्यांच्याकडे? नाही जाऊन बी काय तो हाच म्हणतोय. जाऊन बी तर आमच्या गावातच सोय नाही, चालायची सोय नाही. रस्ते बनवले काय अर्धे त्यांच्या याच्यामध्ये बनवून घेतले, विरोधकाच्या याच्याला पोहोचलेच नाही ते. बरं मला सांगा की शेतीचे काय प्रॉब्लेम्स येतात? शेतीचे ते जेवढं सरकारचं अनुदान येतं तेवढं त्यांनी तर काहीच केलं. आणेवारी लावली नाही, काही लावली नाही. त्या सगळ्यांनी अर्ध्या लोकांना भेटलेलं आहे ते. काय म्हटले? बाकीच्या लोकांना भेटलेलं नाही अनुदान अजून. अनुदान मिळालेलं नाही. बरं काय लाईट राहते दिवसभर? हो लाईट वगैरे राहते.
आपण या प्रेमनगर परिसरात आहे. सोनवाडीपासून जवळ असलेले हे प्रेमनगर आहे. नागदपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे. या गावातील काही नागरिक आपल्याला कट्ट्यावरती बसलेले दिसलेत आणि आपण मंथन मराठीच्या टीमने त्यांना संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी राजेंद्र भोसले, कॅमेरामन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी प्रेमवाडी परिसर.